आजच्या ठळक बातम्या. पाचल बाजारपेठेतील रस्ता झाला जलमय. खासगी बस दुकानात घुसली. पालीतील पर्यावरणपूरक गणेशोत्सव. रायगडात 1 लाखाहून अधिक बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना. संगलट कुंभीवाडीत बिबट्याची दहशत. आता पाहूयात बातम्या सविस्तर स्वरूपात. पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा साटवली अनुस्कुरा मलकापूर ते विटापेठ राज्य महामार्गावरील ओणी पाचल अनुस्कुरा मार्गावर रस्त्यात खड्डे पडले आहेत. राजापूर तालुक्यातील सर्वात मोठी समजली जाणाऱ्या पाचल बाजारपेठेतील रस्त्याला तर नदीचं स्वरूप प्राप्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईहून कराड मलकापूर अनुस्कुरा पाचल मार्गे कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना या मार्गाने प्रवास करताना याचा नाहक त्रास आता सहन करावा लागतोय. मुंबई गोवा महामार्गावरील सावर्डे बाजारपेठ बस स्थानक परिसरात खासगी बसचा पहाटे अपघात झालाय. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट महामार्गावरील असलेले विद्युत पोल तोडून बाजारपेठेतील दुकानात घुसली. शुक्रवारी पहाटे 4:15च्या दरम्यान हा अपघात झाला. सुदैवाने पहाटेच्या वेळी मार्गावरील वाहतूक आणि बाजारपेठेतील दुकाने बंद असल्यामुळे रहदारी कमी होती. यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दुकानाचे नुकसान झाले आहे. दरवर्षी घरगुती गणेशोत्सवातून सामाजिक संदेश देणाऱ्या अंबिके कुटुंबाने यावर्षी गजर गणरायाचा सन्मान महाराष्ट्राच्या अस्मितेचा या संकल्पनेतून एक अनोखा देखावा साकारलाय. जागतिक वारसा समितीने भारताच्या मराठा साम्राज्यातील लष्करी बांधणीच्या 12 किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा दिला आहे. याच ऐतिहासिक घटनेचा धागा पकडत कुटुंबाने या 12 किल्ल्यांची भव्य प्रतिकृती आपल्या घरात उभारली आहे. या देखाव्यात महाराष्ट्रातील 11 आणि तमिळनाडूमधील 1 किल्ल्याचा समावेश आहे. या किल्ल्यांची छायाचित्रांसह माहिती, जागतिक वारसा मिळण्याचा प्रवास आणि त्याचे फायदे अशा अनेक गोष्टींचं दर्शन या देखाव्यातून घडतं. नमस्कार, मी राजेंद्र अंबिके. सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा मी इथे देतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही पर्यावरणपूरक आणि ऐतिहासिक असा देखावा साकारलेला आहे. आपण बघत असाल यामध्ये उत्सव गणरायाचा सन्मान महाराष्ट्राच्या अस्मितेचा हा विषय घेऊन आम्ही इथे आलेलो आहोत. आणि या अंतर्गत यावर्षी आपल्या भारतातील ज्या 12 किल्ल्यांना जागतिक वारसा समितीने मानांकन दिलेलं आहे तोच विषय घेऊन आम्ही इथे आलेलो आहोत. दरवर्षीप्रमाणे आम्ही विविध विषय घेऊन इथे येतो. याच्या आधी आम्ही बालसुरक्षा असेल, स्वच्छता ही सेवा असेल, कचरामुक्ती असेल, स्त्रीभ्रूण हत्या असेल, जलसुरक्षा असेल, यासारखे विविध विषय हाताळलेत. आणि ह्यावर्षी हा ऐतिहासिक देखावा साकारताना आम्हाला निश्चितच अभिमान वाटतो आहे. हा देखावा अंतर्गत आम्ही जे 12 किल्ले आहेत यामध्ये महाराष्ट्रातील 11 आणि तमिळनाडूमधील 1 असे एकूण 12 किल्ल्यांना जो जागतिक वारसा समितीने म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईटने जो मानांकन दिलेला आहे त्याची माहिती तीही सचित्र देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याची संदर्भ ओळख आणि त्याचबरोबर ते सगळे 12 किल्ले आम्ही इथे साकारलेले आहेत. त्याचबरोबर हा जागतिक वारसा समितीचा जे 12 किल्ले निवड झाले त्याचा प्रवास नक्की कसा झाला आणि हा दर्जा मिळाल्याने नक्की कोणता फायदा आपल्याला होणार आहे हा देण्याचा आणि आपले जे 12 गडकिल्ले आहेत ते संवर्धित करण्याचा आणि त्याचबरोबर आपली जबाबदारी काय आहे इथे आणि तो वाचवण्याचा आणि सर्वांनी पर्यावरणपूरक जतन करण्याचा हा संदेश देण्याचा अंबिके कुटुंबाचा प्रामाणिक प्रयत्न आहे. चला तर मग साजरा करूया गणेश उत्सवाचा, त्याचबरोबर महाराष्ट्रातील ह्या लष्करी गडकिल्ल्यांचा. धन्यवाद. कोकणातील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध गणेशोत्सवाने सर्वत्र वातावरण प्रफुल्लित झाले. कोकणात सगळीकडे ग्रामीण आणि शहरी भागात पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात या आगमन मिरवणुकींना सुरुवात झाली.
लहानांपासून थोरांपर्यंत सारेच मोठ्या उत्साहात या आगमन मिरवणुकीत सहभागी झाले. गणपती बाप्पा मोरया अशा जयघोषाने संपूर्ण पाली, सुधागड, रायगड, कोकण आणि महाराष्ट्र दुमदुमून निघाला. रायगडात 1,02,484 गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्यात 286 सार्वजनिक मंडळाच्या दिमागदार मंडळातील बाप्पा आणि तब्बल 1,02,186 खासगी गणेश मूर्तींचा समावेश आहे. आज संपूर्ण कोकणात नव्हे तर हा महाराष्ट्राचा सण आहे गणपती उत्सव. आणि हा महाराष्ट्राचा जरी सण असला, आपल्या मराठी संस्कृतीचा सण आहे आणि हा जरी आपल्या संस्कृतीचा सण असला तरी कोकणात या सणाचं खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण कोकणात आज बघितलं तर कोकणवासी संपूर्णपणे रायगड, मुंबई, ठाणे इथून पुणे इथून सर्व निघालेले असतात आणि या 5 दिवसात आपल्या या गावात आपल्या राहतात. सगळी माणसं एकमेकांना आनंदाने या गणपती सणाच्या निमित्ताने सगळी माणसं 10 दिवस एकत्र मिळतात, एकमेकांचे सुखदुःख जाणून घेतात आणि अतिशय जल्लोषात या गणरायाचं पूजा अर्चा आरत्या सगळं वातावरण घरी गोडधोड असतं आणि असे 10 दिवस या उत्साहात कधी निघून जातात हे कळत नाही. लोकमान्य टिळकांनी ज्यावेळी या गणेशोत्सवाची सुरुवात केलेली होती त्यावेळी त्यांचा हाच मुख्य उद्देश होता की आपल्या एक भारताच्या या भारतीयांच्यात कुठेतरी इंग्रजांच्या विरोधात असंतोषाच्या ह्याच्यात निर्माण व्हावा, त्यासाठी ठिकठिकाणी जाणीव जागृती करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते आणि त्याचं रूपांतर हे आज आपल्या ह्या सार्वजनिक गणपती उत्सवाबरोबर हे घरगुती गणेशोत्सवात ते झालेलं आहे आणि याची आज आपण सगळी प्रचिती आपण या ठिकाणी बघतो आहोत. खेड तालुक्यातील संगलट आणि कुंभीवाडी हद्दीदरम्यान असलेल्या मोहल्ल्यातील काही घराजवळ रात्री बिबट्याने दहशत माजवली आहे. यामुळे संगलट गाव परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. हा बिबट्या एका ग्रामस्थाच्या घरातील CCTV मध्ये कैद झाला असल्याचं दिसून येत आहे. संगलट शिरवली मार्गावर हे ठिकाण असून या ठिकाणी बिबट्या फिरत आहे. त्यामुळे रात्री अपरात्री गाव परिसरामध्ये घबराटीचं वातावरण आता निर्माण झालं आहे. याबाबत वन खात्याने बिबट्याचा बंदोबस्त करून दिलासा द्यावा अशी मागणी आता होत आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.